तर मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे। या संदर्भात ओबीसी महासंघाची नेमकी काय भूमिका आहे हे समजून घेण्यासाठी बबनराव तायवाडे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली। आपण पाहूया। आज ते आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करणार होते, ती त्यांनी केलेली आहे। ते त्यांच्या आंदोलनाला आमचा विरोध नाही आणि तो कधीही नव्हता, पण महत्त्वाचं ते जे मागणी करतात आहे की आम्हाला 27% संविधानिक आरक्षण मिळण्याकरता ओबीसी समाजाला 43 वर्ष संघर्ष करावा लागला की जे आरक्षण आपल्याला 1950 मध्ये मिळायला पाहिजे ते मिळवून घेण्याकरता 1993 या वर्षाची वाट पाहावी लागली। आणि 43 वर्षाच्या अथक परिश्रमांनी मिळालेलं हे आरक्षण जे की 60% ओबीसीला फक्त 27% आहे, पूर्ण 60% नाही आहे। आणि आता या 27%मधूनही त्याच्यातनं 11% व्हीजेएनटीला आहे आणि 19% उर्वरित ओबीसीला आहे। आता याच्यामध्ये हे लोक पुन्हा येऊ इच्छितात की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे, त्याला आमचा तात्विक विरोध आहे। आम्ही घोषित केलं आहे की उद्यापासनं नागपूर या केंद्रस्थानी साखळी उपोषणाला सुरुवात करून राज्य सरकारचं लक्ष आमच्या मागण्यांकडे सुद्धा वेधायचं आहे की आम्ही शांत बसलेला असं सरकारला वाटायला नको, म्हणून सरकार अजूनही ठाम आहे। काल पण मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचं निवेदन केलेलं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागून, परंतु आंदोलनकर्ते ज्या संख्येने मुंबईकडे कूच करत आहेत आणि मुंबईमध्ये एकत्र होत आहे त्या गर्दीला, त्या जमावाला घाबरून कदाचित आमच्या आरक्षणाला धक्का लागतो की काय, ही भीती जी सामान्य ओबीसीच्या मनामध्ये आहे ती भीती दूर करण्याकरता आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याकरता राष्ट्रीय ओबीसी महासंघ सरकारला एवढीच विनंती करत आहे की आपण आम्हाला 29 सप्टेंबरला जे लिहून दिलेलं होतं, जे आश्वासन दिलं होतं त्याच्यावरती आपण अनेकदा ठाम राहिले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, ओबीसीमधनं आरक्षण देणार नाही। त्याच्यावर पुनश्च एकदा आमच्यासोबत चर्चा करून शिक्कामोर्तब करावं, जेणेकरून आमच्या मनामध्ये होत असलेली भीती ही दूर होईल आणि आमचा ओबीसी समाज सुरक्षित राहील। आता तशा प्रकारचा संघर्ष होण्याची कुठलीही चिन्ह नाही आहे, कारण आम्ही सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या हितचिंतकांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला कुठेही आंदोलनाला गालबोट लागेल अशा प्रकारचं कृत्य करायचं नाही। संविधानाप्रमाणे त्यांना त्यांच्या अधिकाराची लढाई लढण्याची मुभा आहे, स्वातंत्र्य आहे। आपल्याला आपल्या अधिकाराची लढाई लढण्याचं स्वातंत्र्य आहे। ते त्यांच्या परीने संघर्ष करतात, आपण आपल्या परीने संघर्ष करू, पण दोन समाजामध्ये तेढ कधी निर्माण होऊ देणार नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।